आपल्या सर्वांना विष्णूचे दशावतार माहिती आहेत. पण तुम्हाला विष्णूची 24 रूपं माहिती आहेत का? 5व्या शतकापर्यंत चतुर्भुज विष्णूच्या हातामध्ये शंख, चक्र आणि गदा ही आयुध होती. एक हात अभयमुद्रेत असायचा. त्या काळातील सर्व प्राचीन ग्रंथांमध्ये देखील विष्णूचे वर्णन शंख, चक्र, गदाधारी असंच वाचायला मिळतं. नंतरच्या काळात मूर्तिकारांनी विष्णूच्या हातामध्ये पद्म म्हणजेच कमळ दाखवायला सुरुवात केली. आता चतुर्भुज विष्णूच्या हातामध्ये पद्म, शंख, चक्र आणि गदा ही 4 आयुध झाली. या चारही वस्तूंची जागा जर आपण क्रमाने बदलली तर विष्णूची 24 रूपं तयार होतात. अहिर्बुदन्य संहिता, वृद्धहारी स्मृती, अग्निपुराण, पद्मपुराण, अपराजित पृच्छा, अभिलषितार्थ चिंतामणी, रूपमंडन, धर्मसिंधू अशा अनेक ग्रंथांमध्ये विष्णूच्या या 24 रूपांचं वर्णन आलेलं आहे. तर विष्णूची 24 रूपे आहेत: केशव नारायण माधव, गोविंद विष्णू मधुसूदन, त्रिविक्रम वामन श्रीधर, ऋषिकेश पद्मनाभ दामोदर, वासुदेव संकर्षण प्रद्युम्न अनिरुद्ध, अधोक्षज पुरुषोत्तम, जनार्दन नरसिंह, अच्युत उपेंद्र, हरी आणि कृष्ण. या प्रत्येक रूपामध्ये कोणतं आयुध कोणत्या हातात असावं याचं वर्णन मी कमेंटमध्ये देत आहे. तर तुम्ही सुद्धा जेव्हा विष्णूची मूर्ती बघाल किंवा एखादा फोटो बघाल तर हातांमधली आयुध पाहून ते विष्णूचे कोणते रूप आहे हे ओळखण्याचा प्रयत्न करा.